नमस्कार मैत्रिणींनो, आज मी बनवत आहे पालक वडे। त्यासाठी सुरुवातीला मी पालक भाजी बारीक चिरून घेत आहे। हे पहा, पालक भाजी अगदी बारीक चिरून घेतलेली आहे मी। आता मी एका भांड्यामध्ये बेसन पीठ घेत आहे। बेसन पीठ 2 हिस्से, भाजी 1 हिस्सा असं प्रमाण घ्यायचं आहे। आता त्यामध्ये जिरी पेस्ट टाकून घेत आहे मी, लसूण पेस्ट, कोथिंबीर पेस्ट, हिरवी मिरची पेस्ट, मीठ आणि हळद। आता हे थोडं थोडं पाणी टाकत मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्हाला जर पालक भाजी आवडत नसेल तर ह्या वड्या नक्की करून बघा। ह्या वड्या पौष्टिक तर आहेतच व चवीला तर खूपच छान लागतात आणि बनवायला तर अगदी सोपे आहेत। आपलं हे पीठ मळून झालेलं आहे। पहा, अशा पद्धतीने हे पीठ बनवायचं आहे। आता एक ताट घेऊन त्याला तेल लावून घ्यायचं आहे। तेल लावून झालं की त्यामध्ये थोडंसं पीठ काढून घ्यायचं आहे आणि हे पीठ असं पसरवून घ्यायचं आहे। हे पहा, पीठ हे असं पूर्णपणे समान पसरवून घ्यायचं आहे। आता गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे। पाणी उकळलं की त्यावर पिठाचे ताट ठेवूया आणि वरून झाकणही झाकून घ्यायचं आहे। गॅस फुलच ठेवायचा आहे आणि 5-6 मिनिटांनी ताट काढून पाहायचं आहे पीठ घट्ट झालं का ते। पीठ घट्ट झालेलं आहे आणि आता ताट काढून घेऊया आपण आणि याच्या वड्या काढून घ्यायच्या आहेत। ताटातील पीठ नाही घट्ट झालं तर पुन्हा एकदा ताट उकळत्या पाण्यावर ठेवून झाकून ठेवायचं आहे आणि पीठ घट्ट झाल्यानंतरच ताट काढून त्याच्या वड्या काढायच्या आहेत। वड्या कापून झालेल्या आहेत आणि आता त्या मी काढून घेणार आहे। हे पहा, अशा वड्या छान निघत आहेत, ताटाला चिटकतही नाहीत, तुम्ही पाहू शकता। आणि ह्या पहा, माझ्या पूर्ण वड्या काढून झालेल्या आहेत आणि वड्या कशा मोकळ्या झालेल्या आहेत। आता कढईत तेल टाकून फोडणीला जिरे टाकून घ्यायची आहे, लसूण पेस्ट, कोथिंबीर पेस्ट, आता बारीक केलेलं खोबरं यात टाकून घ्यायचं आहे, मसाला, काळं तिखट। गॅस मंद आचेवर ठेवून हे थोडंसं परतून घेऊन पालक वड्या यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत आणि हे सर्व असं मिक्स करून घ्यायचं आहे। मीठ अगदी थोडंसं टाकून घ्यायचं आहे कारण आपण पालक वड्यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे आणि हे पुन्हा असं मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता वड्या अगदी छान बनलेल्या आहेत, फुटतही नाही। आता चिरलेली कोथिंबीर वरून टाकून घ्यायची आहे आणि हे आपल्या पालक वड्या तयार झाल्या आहेत। रेसिपी आवडल्यास मनीषाज किचनला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।